आई बाबाला सांग ना माझ्यासाठी पोरगी पाहिले. मागचा उन्हाळा असाच गेला, आता दिवाळी झाली आणि तुझं लग्न बी झालं. आता कायची वाट पाहून राहिले? निघा ना म्हणा, खांद्यावर टाका ना दुपट्टा, निघा ना पोरी पाहिले का मुंजाच ठेवता मले? माझ्या सगळ्या दोस्ताचं झालं ना लग्न. हा मला काय ठेवून राहिले बियासाठी? अरे बाबू गण्या, काही बाबू नाही फाबू नाही, मी का लहान आहो का आता? लहान बाबू करू राहिले मला? एवढा झालो ना मी, माझं एवढं वय झालं ना. हा आता काय करा ना बा माझं लग्न. कोण मला आता असं स्वतःच्या तोंडाने बोलायला लावून राहिले? गण्या असंच थोडी जात असते कोणाच्या घरी. अरे पहिले पोरीवाले येत असतात, ते पाहत असतात, मग का त्याला आपलं घरदार वगैरे पसंत पडलं तर मग ते आपल्याला बोलवत असतात. अजून तर आपल्या घरी काही पोरीवाल्याचा पत्ता नाही आला ना, कोणी घरपर्यंत आला आपल्या घरी. अहो बिचारे, जमाना बदलला ना आता. आता तरी सोडून द्या जुन्या चाली रीती. लोकायला जर मालूम पडलं ना एखाद्याच्या घरी पोरगी लग्नाची आहे तर बोलवायची वाट नाही पाहत, तसेच जातात आणि संबंध पक्का करून लग्न बी करून टाकतात डायरेक्ट. आधीच तर पोरी कमी आहेत ना, पोरी भेटत नाही, मुश्किल झालं. तुला काय माहित बिचारे. तू सांग बरं बाबाले पहिले माझ्यासाठी पोरगी पाहायला. जाय बरं लवकर, बोल त्याच्याशी. बरं बा, सांगतो ना तुझ्या बाबाले, येऊ तर दे आधी घरी त्याले. नुसतं सांगू नको त्याले, हात पाय हालवाले बी सांग. माझ्या सगळ्या दोस्ताचं लग्न झालं ना बिचारे मागच्याच वर्षी, मीच राहिला फक्त. सांग आता त्याले, निघा म्हणा लवकर, दुपट्टा टाका खांद्यावर. अरे हा, पहिले तुझ्या बाबाले तर येऊ दे घरी. आओ गण्याचे बाबा, मी काय म्हणते. अव कधी म्हणशील, म्हणणं लवकर. आओ ऐका ना, आता दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, आता आपल्या गण्याचं बी लग्न करू ना. काय म्हटलं ते? गण्याचं लग्न करू ना? लग्न काय आपोआप होत असते काय? लग्नासाठी कमीत कमी एक पोरगी पाहिजे असते. काय एकट्यानंच लग्न होत असते काय? हाव काय, लग्नासाठी एक पोरगी पाहिजे असते काय? जसं काही मला काहीच समजत नाही. मग आणा ना एखादी पोरगी आपल्या गण्याच्या लग्नाले. अव संगीते, पोरगी काय दुकानात भेटते काय? आणा म्हणे एखादी पोरगी लग्नाले. काही बोलणं. पोरी काय रस्त्यावर पडल्या आहेत का? पोरी पाहायला जायला लागेल ना त्यासाठी पहिले आपल्याला. हाव काय, मग जा ना पोरी पायाले, एखादी चांगली पोरगी पहा आपल्या गण्यासाठी. चांगली पोरगी पाहू काय? आपल्या गण्या कोणत्या सरकारी नोकरीवर आहे? की त्याचा मोठा कोणता धंदा आहे? की आपल्याजवळ लय मोठं वावर आहे? अव आपल्या गण्याले चांगली पोरगी पहा म्हणतं. गण्या भंटोला आहे आपला. रिकाम चोट, काही कामधंदा करत नाही. निरा घरात राहिला तर सोफ्यावर बसून टीव्ही पाहत राहते, नाही तर गावात गल्ल्या इकडे तिकडे उन्हाळ काय करत फिरत राहते. रिकाम चोट, कोण दिन येले पोरगी? आणि त्यात तू म्हणतो चांगली पोरगी पाहून द्या. वा रे वा. अव आपणच आपल्या पोराले असं म्हटलं तर कसं होईल? त्याचं लग्न तर करावंच लागेल ना आपल्याला. अहो बिचारे, घराच्या बाहेर निघणं मग समजून तुले काय चालू आहे कंडिशन तर आपल्या समाजात. पुरीवालेले सरकारी नोकरीला पाहिजे, आणि सरकारी नोकरी नसेल ना, आणि एखादी अशी प्रायव्हेट नोकरी असेल ना तर लय पगाराची पाहिजे, सोबत वावर बी पाहिजे. आणि वावरी साधं सुद्धा नाही, इरिगेशनचं पाहिजे म्हणतात. सांग आता आपण काय करू? ऐका आपलं एवढं काही, आपल्या पोराला ऐका सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट नोकरी तरी ऐका तिले, की आपल्या घरी एवढं मोठं वावर आहे म्हणा. काही लगाच लावून राहिली पोरगी पहा चांगली पहा. मला समजून नाही राहिलं काय करू तुम्ही. मग असं करा, आपल्या गण्याला एखादा धंदाच टाकून द्या. संगीते, तुला काय वाटते? धंदा टाकणं काय फारी टाकण्यासारखं सोपं आहे का? धंदा टाकासाठी पैसा लागते, दुकान घ्यायला लागेल, दुकानात माल ठेवा लागेल, आणि सारे आहेत महत्वाचं असं की दुकानात बसा लागेल ना. आपला हा भंटोल घण्या एका ठिकाणी बसते काय कधी? धंदा करायला अक्कल लागते, ते तरी ऐका त्याच्याजवळ. चांगलं शिक म्हणालो तर शिकलं नाही पोट्ट, घरच्या वारात बी जात नाही आयती भोकाचा. एवढा मोठा झाला तरी बापाच्या भरोशावर खाते. मी त्याले आणि त्याच्या बायकोले बी पुसू काय? मग काही नाही, त्याले 2 पैसे कमाई करायला सांग पहिले, आणि मगच मी त्याच्यासाठी पोरगी पाहायला निघतो बा. त्याच्याशिवाय माझ्याजवळ आता बिलकुल लग्नाचा विषय काढायचा नाही. त्याला म्हणा 2 पैसे कमाई करायला निघ पहिले, मग पाहू लग्नाचं.